तळे परिसरामध्ये वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक सेवेची जाण मनामध्ये ठेवत हे जोशी कुटुंबियांनी दीर्घकाळ योगदान या सगळ्या परिसराला दिलं। त्याच्यातील आमचे तरुण सहकारी डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी यांच्या नावाने जे काही नामकरण या ठिकाणी संपन्न होत आहे, नामकरणासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब देशमुख, सन्मान्य गोळे बुवा, संस्थेचे विश्वस्त सुहृद बाळाशेठ दलाल, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वडके, संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, तालुक्याचे विद्यमान सभापती श्री नाना भाऊड, जिल्हा परिषदच्या सदस्य सौभाग्यवती माधुरीबाई रोडे, गीताताई जाधव, शेवंतताई अडखळे, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले नारायणरावजी मेकडे, श्री बबन चाचले या गावचे सन्मान्य सरपंच, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर जोशी साहेबांच्या परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य, इथे उपस्थित असलेले आमच्या सर्व सन्मान्य जोशी बहिणी, त्यांचे चिरंजीव, संस्थेचा अध्यापक वर्ग आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या परिसरांतील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षापूर्वी संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो। त्यावेळेला डॉक्टर प्रभाकर जोशी यांनी व्यक्त केलेले विचार माझ्या कानाभोवती आजही गुंजत आहे। तर त्याही पूर्वी ज्याला 2004 सालामध्ये पनवेल सारख्या दुर्गम भागात गावात माध्यमिक विद्यालय सुरू करायचं असा निर्धार घेऊन सन्मान्य बाळाशेठ देशमुख आणि डॉक्टर जोशी ज्याला माझ्याकडे आले होते, त्याला सामाजिक कार्याच्या आवड बरोबरच ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये किती भावना त्यांच्या तीव्र आहेत आणि माझ्या ग्रामीण भागामध्ये जन्माला आलेल्या साऱ्या कष्टकरी जनतेला शिक्षणाची दालना गावागावात खेड्यापेड्यामध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, याच मनोभूमिकेचा तो आविष्कार त्यावेळेला त्या दोघांच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने होता। खरं तर तळे विभाग शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष तळाच्या परिसरामध्ये शैक्षणिक अध्ययनाचं कार्य फार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेच। स्वर्गीय दादासाहेब देशमुख यांचा विधायक वारसा, सिनियर डॉक्टर जोशी साहेब, डॉक्टर महादेवराव जोशी साहेब यांचाही वारसा, या साऱ्या त्यावेळच्या बुजुर्ग मंडळींनी या भागामध्ये शिक्षणाचं एक अजोड असं कार्य सुरू केलं। तो काळ 50 वर्षापूर्वीचा होता, ज्या कालावधीमध्ये परळी मालूक सारख्या ठिकाणी सोडाच, परंतु तळे सारख्या ठिकाणी सुद्धा जाण्या येण्याची व्यवस्था अत्यंत योग्य स्वरूपामध्ये सुद्धा नव्हती। जिल्हा लोकल बोर्ड असेल, त्यावेळच्या सर्व शैक्षणिक संस्था असतील, त्यावेळच्या संबंध शासकीय यंत्रणा असतील, या सर्वांच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये काही ना काहीतरी व्हावं घडावं अशा पैकी मनोभूमिका त्या साऱ्या बुजुर्ग नेतृत्वाने घेतली आणि म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ज्यावेळेला शैक्षणिक अजोड असं कार्य तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू झालं, त्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची भावना घेतली गेली पाहिजे मनस्वीपणाने या साऱ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आलं। शैक्षणिक संस्था निकोपणाने चालवणं इतकं सोपं काम राहू शकत नाही। शासनाचं मिळणारं अनुदान, बंद झालेलं वेतनेतर अनुदान, नव्याने शासनाने घेतलेली विनाअनुदान तत्वावरच्या विद्यालयाची भूमिका, या सर्व धोरणातून ग्रामीण भागामध्ये अध्ययनाचं कार्य सामाजिक संस्थेच्या मार्फत, शिक्षणाच्या संस्थेच्या मार्फत करणं एक तऱ्हेचं अवघड शिवधनुष्य पेरण्याची जबाबदारी होती। पण शेवटी समाजामध्ये तळागाळामध्ये काम करणारी सारी जी व्यक्तिमत्व आहे, जी प्रसिद्धीच्या पासून दूर आहे, परंतु मनामध्ये त्यांच्या सतत समाजाच्या साठीच उन्नतीच्या भावना सतत रसरसच असतात। व्यक्तिगत जीवनापेक्षा माझं सामाजिक जीवन फार मोठं आहे। मी व्यक्तिगतरित्या काय कमवतोय, काय स्थानावरती जातोय, त्याच्यापेक्षा समाजाचं ऋण मी काय पद्धतीने फेडतोय, या भावना उराशी बाळगत ध्येयवादाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पिढी त्यावेळेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सतत कार्यरत होती। डॉक्टर प्रभाकर जोशी हे सुद्धा त्याच ध्येयाने, त्याच विचाराने भरलेले एक जबरदस्त ताकदीचे सामाजिक कार्यकर्ते होते।
राजकारणामध्ये होते, माझे सहकारी होते, याच्याबद्दल मला नितांत आदर आहेच. पण राजकीय त्यांच्या सहवासाच्या पेक्षा त्यांचा सामाजिक कार्याचा सहवास हा माझ्यासारख्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या साठी सुद्धा एक प्रभावित करणारा करून ठेवू शकतो. सत्तेच्या स्थानावरती ज्या वेळेला आपण काम करण्याची मनोभूमिकेमध्ये असतो, त्याला मिळालेलं सत्तेचं स्थान हे लोकांचं आहे, लोकांच्या साठीच आपल्याला काम केलं पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये असलेल्या सद्भावना मनाशी ठेवत त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यासंबंधीची आपण भूमिका योग्यतेने निभावली तर त्याच्यातून सामाजिक कार्याची एक चांगली उंची लोकांच्या समोर त्या निमित्ताने कुठे उभी राहू शकते. डॉक्टरांच्या बंधूंनी या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना हे सांगितलं की या तळागाळामध्ये आज कष्टकरी शेतकऱ्यांच्या पुढे जन्माला आलेल्या विशेष करून विद्यार्थी भगिनींना उत्तम पैसे शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हाच विचार या सर्वांच्या मनामध्ये होता. सावित्रीबाई फुलेंनी 180 वर्षापूर्वी याच विचाराचं धन मनामध्ये ठेवत स्त्री शिक्षणाच्या एका दालनाला त्या कालावधीमध्ये सुरुवात केली. समाजामध्ये एखादी गोष्ट समाजाच्या व्यापक हितासाठी करायची ठरवली तर त्याला समाजाचा सर्वंकष पाठिंबा मिळेलच असं कधी सांगता येऊ शकत नाही. कारण काही समाजामध्ये मुठभर असे विचार सातत्याने राहू शकतात की जे विचार समाज पुढे गेला, समाजाने जर काही योग्य प्रगती जर काय साधली तर मग आमचं व्यक्तिगत काय या विचारावरती सुद्धा अवलंबून असणारी काही माणसं, काही प्रवृत्ती, काही व्यक्तिरेखा सुद्धा त्या निमित्ताने असतात. पण निर्भयपणाने समाजासाठी काम करण्याची मनोभूमिका दाखवणं, त्याच्यातून समाज परिवर्तनाच्या मार्गावर चालत असताना जो कठीण मार्ग चालण्याचा आहे तो अनेक वेळेला संकटाचा येऊ शकतो, पण त्या संकटापेक्षा समाजा कार्याचा मानसिक आनंद फार मोठा आहे. या विचारधारेला या साऱ्या मंडळींनी कुठेतरी महत्व दिलं आणि म्हणूनच पनवेल सारख्या एका दुर्गम गावामध्ये विद्यालय 2004च्या परिसरामध्ये सुरू झालं. मला आठवतं की नथुराम मोडकेंनी मला ज्या वेळेला ते सरपंच होते 1986 साली मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवलं. त्यावेळेला तर मी कुठल्या सत्तेच्या स्थानावरती नव्हतो. आजपासून मोजून जवळपास 26 वर्षापूर्वीचा जो कालखंड मला त्या निमित्ताने आठवतो. पण 26 वर्षाच्या या संबंध आयुष्यामध्ये 2 टप्पे ओलांडून गेल्याच्या नंतर ज्यावेळेला फरक आम्हाला सूक्ष्मपणाने लोकांच्यासाठी नेमकं काय केलेलं असं विचार मनामध्ये येतो, अंतर्मनाचा आपण मागोवा घेतो किंवा पाठीमागे वळून ज्या वेळेला बघत असतो त्याला पाठीमागचा कालखंड लोकांच्यासाठी काय पद्धतीने आम्ही समर्पित केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा अनेक गोष्टी त्या निमित्ताने कुठेतरी अवलंबून असतात. याच कामाला सातत्यपूर्ण पैकी प्रेरणा त्या कालावधीमध्ये दिली गेली आणि त्याच्यातूनच विद्यालयाचं एक उभारणी त्या निमित्ताने, विद्यालयाची इमारत त्या निमित्ताने उभी राहिली. 2010 सालामध्ये ज्या वेळेला ही लोकार्पण करण्यासाठी आम्ही आलो त्याला डॉक्टरांनी प्रभावीपणाने विचार या ठिकाणी ठेवलेले. खरं तर माझ्या भाषणामध्ये मी त्याचा उल्लेखही केलेला होता. मगाशी मी आणि चंद्रकांत गाडीमध्ये येत असताना त्याची आठवण त्या निमित्ताने निघाली. डॉक्टर त्यावेळेला धावपळी तिथे आलेले होते, पुन्हा जायचं होतं. आपण म्हणाला ती वस्तुस्थिती खरी आहे, पण त्यावेळेला सुद्धा त्यांच्या मनातले अंतर्मनातले असलेले विचार, या भागातल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेल्या त्यांच्या भावना त्याने त्या ठिकाणी त्या निमित्ताने कुठेतरी व्यक्त केलेल्या. दुर्दैवाने 15 दिवसाच्याच कालावधीमध्ये काळाने त्यांना आपल्यातून घेऊन गेले. काही व्यक्तिमत्व अशी असतात की ती मनाला भावत असतात, अबोलपणाने काम करणारी काही व्यक्तिरेखा असतात. आणि एका बाजूला वैद्यकीय व्यवसाय, दुसऱ्या बाजूला समाजासाठी कार्यरत असण्याची मनोभूमिका आणि त्याच्यातून आवश्यक असणाऱ्या कामाच्या पर्यंत पोहोचणं, या आत्मविश्वासातून काम करण्यामध्ये डॉक्टर प्रभाकर जोशींचा अग्रक्रम फार निश्चितपणाने मोठा होता. त्यांची सततची इच्छा त्या निमित्ताने असायची. सांगितलं की काही व्यक्तिरेखा ह्या नेहमी आठवणीमध्ये राहत असतात, आपल्यामध्ये ते नसतात, त्याची पोकळी जाणवत असते. काही वेळेला त्यांचा चेहरा, त्यांचे हावभाव, त्यांचे विचार नजरेसमोर त्या निमित्ताने येत असतात आणि अनेक वेळेला असं कुठं ना कुठेतरी कळत न कळत हुरूर मनाला लागत असते की आपण काही ना काहीतरी गमावलेलं आहे, काही ना काहीतरी आज आपल्यापासून दूर गेलेलं आहे. पण दूर गेलेल्या व्यक्तिमत्वाच्या विचाराचा प्रभाव मनामध्ये ठेवत त्या विचाराला पूरक पद्धतीच्या कामाची दिशा घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून सुद्धा एका सामाजिक कामाची प्रेरणा त्या निमित्ताने मिळू शकते. बाळासाहेब तुम्ही असतील, बाळासाहेब दलाल असतील, संस्थेचे सर्व विश्वस्त आहेत, सर्व डॉक्टर साहेब वडके साहेब आहेत किंवा किरण शेठ असतील, मंगेश शेठ असतील, या गावांतील ग्रामस्थ असतील, या सर्वांनी मिळून डॉक्टर प्रभाकर जोशी यांनी दीर्घकाळ या सगळ्या परिसराची जी काही शैक्षणिक सेवा केली त्याचं स्मरण पुढच्या पिढीला राहिलं पाहिजे. या सदितूने या विद्यालयाला नाव देण्याचं तुम्ही मनापासून ठरवलं. तुमचं सर्वांचं सुद्धा अंतःकरणापासून जाहीररित्या आभार या निमित्ताने मी मानतो. पण कर्तृत्वाची दखल माणूस गेल्याच्या नंतर मनामध्ये असलेल्या सर्वस्पर्शी भावना ठेवत विद्यालयाच्या माध्यमातून साऱ्या समस्त विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवणं हे सुद्धा एक तऱ्हेचं काम त्या निमित्ताने राहू शकतं. तमाम विद्यार्थ्यांच्यावरती एक जबाबदारी येते की डॉक्टर प्रभाकर जोशींचं नाव येतं त्यावेळेला तर शिक्षण घेतलंच पाहिजे.
त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते पुढे गेले, कारण डॉक्टर मग जोशी सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्येच होते आणि डॉक्टरांचे चिरंजीव सुद्धा वैद्यक क्षेत्रातलं अतिशय उत्तम पैचं ज्ञान देऊन आरोग्यविषयक रुग्णांना सेवा देण्याचं एक अजोड असं कार्य पिढ्याने पिढ्या जे काही येत असतं, पण पिढ्याने पिढ्या येतं ते काही सहज करता येत नाही. चालत आलेली जमीन कदाचित सातबाऱ्यावरती पिढ्याने पिढ्या येईल, पण तेच वारसा चालवायचा असेल, विचाराचा संपन्नतेचा वारसा, तर मनामध्ये असलेल्या सद्भावनांची जोड आणि इच्छाशक्तीची पूर्त करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टींची त्याला साधन शक्ती जोडणं एक अजोडपणाचं कार्य त्या निमित्ताने राहू शकतं. जसं देशमुख परिवाराचं एक अजोड असं कार्य या सगळ्या परिसरामध्ये पिढ्याने पिढ्या त्या निमित्ताने उभं राहिलं, तसंच आमच्या या जोशी परिवाराने सुद्धा या सगळ्या परिसराला एक वैचारिक दिशा दिली, अधिष्ठान दिलं. विचाराची परिपक्वता देत असतानाच समाज घडवण्याच्या कामामध्ये सर्वांना सोबत घेत ज्या वेळेला मनुस्मृती किंवा मनुचा एक विचार ज्यावेळेला समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भिनलेला होता, ज्याच्यातून अनेक वेळेला समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दरी निर्माण होऊ शकत होती, त्या मनुस्मृतीचं दफन आम्हाला दहन जर काय करत असेल तर समाजातल्या प्रत्येकाच्याकडे मानवतावादाच्या दृष्टिकोनातून पाहणं हे अत्यंत आवश्यक ठरू शकत आहे. आणि समाजातल्या शोषिताला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे, हा विचार ज्या समाजामध्ये अधिक दृढ होतो तो समाज पुढे जाण्यासाठी कुठेतरी आपल्याला चांगला मार्ग निघतो. याला डॉक्टर जोशी परिवाराने आणि आमच्या देशमुख परिवाराने फार मोठ्या प्रमाणावरती चालना दिली. आणि म्हणूनच आज तुम्ही आम्ही बहुजन समाजामध्ये जन्माला आलेली माणसं उत्तम पैचं शिक्षण घेऊन समाजामध्ये आपली वेगळी व्यक्तिरेखा कुठेतरी उभी करू शकतो. पुढच्या कालावधीमध्ये एक अजोड असं कार्य कुठेतरी सुरू होण्याची आवश्यकता निश्चितपणाने भासते. खरं तर हा कार्यक्रम गेल्या महिन्यामध्ये आम्ही ठरवलं होतं, परंतु निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागल्या. निवडणुका लागल्या म्हणून मी नाही आलो असं नाही, पण आचारसंहितेचा कडक अंमलबजावणी असल्यामुळे आपल्याला येता आला नाही. आज आपण हा कार्यक्रम धरला. मला मनापासून आनंद वाटेल की डॉक्टर साहेबांचं नाव आज या प्रशालाला तुम्ही सर्वांनी म्हणून दिलं. भविष्यामध्ये ज्या विद्यार्थी भगिनींनी या ठिकाणी संगीत गीत, स्वागत गीत, या ठिकाणी ईश्वरस्तवन स्वागत गीत म्हटलं, मी सहज विचारलं की या विद्यार्थी भगिनी तर इथल्या आहेतच, संगीत शिक्षक सुद्धा इथेच आहेत का, इथलेच आहेत का, तर कदाचित इथले असतील, तळ्यातले असतील, पण त्या संस्थेमध्ये संगीत आहे, कला आहे, क्रीडा आहे. जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या चौफेर विचाराचा मागोवा घेऊन सर्वदूर पद्धतीचं शिक्षण देण्याची मानसिकता ज्या ठिकाणी आहे, तिथला असलेला गुरुजन वर्ग आणि तिथला असलेला संस्थापक आणि संस्था चालक याच विचाराला पूरक पैकी ज्याला दिशा घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातून वैविध्यपूर्ण समाजाची रचना सुद्धा होऊ शकते. निसर्गरम्य इतकं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आहे की आज तुम्हाला सर्वांना उन्हामध्ये बसावं लागतं. याचं कारण इथे वारा खूप आहे. आता या दिवसामध्ये एवढा वारा असेल तर थंडीच्या दिवसामध्ये किती असेल? वादळ ज्याला येत असेल, पाऊस ज्याला खूप होत असेल, आषाढामध्ये त्याला किती प्रचंड प्रमाणावरती वारा येऊ शकत असेल. पण येणाऱ्या वाराला, वादळाला तोंड देऊन पुढे जातात तीच माणसं पुढे जातात. डॉक्टर जोशी सुद्धा या संकटाला सामोरं जात पुढे गेले, म्हणून त्यांचं नाव आज या इमारतीला आलं. त्या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच प्रवाहाच्या विरुद्धमध्ये पोहोचायचं, कारण आज प्रवाहाबरोबर चालत असताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन आम्ही त्या प्रवाहामध्ये जर काही जाऊ शकलो तर किती कधी प्रसंग आला जीवनामध्ये तरी त्या प्रसंगाला सामोर जाण्याचं एक मनोबल बालवयामध्ये संस्काराच्या माध्यमातून तुम्हाला कुठेतरी मिळू शकतं. आज या विद्यालयामध्ये तुम्ही या ठिकाणी शिकता, 100% निकाल लागला, परवानगी दिली त्यावेळेला काय विनाजन तत्वावरची होती, नंतर सरकारला निर्णय बदलावे लागले आणि अनुदानाच्या टप्प्याटप्प्यावरती का होईना पण विद्यालय देण्याचा निर्णय मी अर्थमंत्री असताना राज्यामध्ये स्वीकारला गेला. मला असं वाटतं या वर्षापासून 25% अनुदानावरती महाराष्ट्रामध्ये काही शाळा आहेत. आज आपण या निमित्ताने मला निवेदन दिले. परवाच विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल, अर्थसंकल्प मांडला जाईल, त्यावेळेला पुढच्या आठवड्यातच, कारण डॉक्टर जोशींचं नाव या विद्यालयाला दिलंय माझंही कर्तव्य आहे, त्यांचं सहकार्य या नात्याने कर्तव्य आहे. मला या स्थानावरती नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं, बाशिरचं, गोळेपोहांचं किंवा आमच्या माधवराव गोळेचं या बुजुर्ग सर्व नेत्यांचा सहवास, आशीर्वाद सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती लाभला आहे. आणि विनम्रतेतूनच या साऱ्या गोष्टीचा स्वीकार ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागच्या भावना मनामध्ये ठेवत कर्तव्याच्या मनोभूमिकेतून काही काम करण्याची आवश्यकता असते. म्हणूनच अनुदानाच्या टप्प्यावरती या विद्यालयाला आणलं. भविष्याच्या कालावधीमध्ये सरकारच्या धोरणाप्रमाणे 100% अनुदानाच्या वरती आणणं आणि त्या माध्यमातून विद्यालयाला अधिक चांगल्या पैकी सुविधा निर्माण करून देणं. विद्यालयाचं प्रांगण, या विद्यालयाच्या परिसरामध्ये शिकणारी मुलं कला क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे गेली पाहिजेत, म्हणूनच विद्यालयाला क्रीडांगणाची आवश्यकता आहे. मागच्या वेळेला आपण बोललेलो होतो. आता यावेळेला प्रस्ताव आपण जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे गेलेला आहे. मी कसंही करणार बघेन यावर्षी 31 मार्चच्या पूर्वी
जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून या विद्यालयाच्या क्रीडांगणासाठी सरकारकडून अनुदान तुम्हाला 100% दिलं जाईल, हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी आवर्जून सांगतो. खरं तर परिवारांनी 75,000 रुपये दिले. मी आपल्या साऱ्या परिवाराचा मनापासून ऋणी आहे. विद्यालयाची इमारत वाढते, कारण आता 10वी पर्यंतचं विद्यालय, कदाचित विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, विद्यार्थिनींची संख्या वाढेल, एकापेक्षा अधिक तुकड्या शाखा सुद्धा आपल्याला एखाद्या वर्गाच्या त्यानिमित्ताने काढाव्या लागतील. इमारत बांधणीचा कार्यक्रम हातामध्ये धरला आहे. माझ्या आमदार निधीतून मला निधी देता येत असता तर मी आता जाहीर केला असतो. तो आमदार निधीतून या कामामध्ये निधी देता येत नाही, पण तरी सुद्धा इंदापूरच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने मी त्याची सांगड घातली तशी विशेष बाब म्हणून या विद्यालयाच्या साठी सुद्धा मी सांगड घालण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आमदार निधीतून सुद्धा 5 लाख रुपयाचा निधी मी याला उपलब्ध करेन आणि राज्यसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांकडून सुद्धा मी निधी मिळवेन, त्याच्यातून सुद्धा 5 लाख रुपये मिळवू आणि त्याच्यातून या 2 आजी आणखीन एखादी तिसरी खोली लागली, पण डॉक्टरांच्या नावाने उभा असणारं विद्यालय त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या नावाला साजेशीच इमारत असली पाहिजे, या पद्धतीची खबरदारी आम्ही सगळेजण घेण्याचा प्रयत्न करू. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. स्मृतीचा सुगंध दरवळायचा असेल तर त्या सुगंधाच्या सुवासाबरोबरच विचाराचा सुवास लोकांच्या मनामध्ये रुजू करण्याच्या भूमिकेतूनच काम करण्याची आवश्यकता भासते. आणि मला विश्वास वाटतोय कधीतरी असा एक क्षण येईल की ज्या वेळेला या विद्यालयामध्ये माझी शिकलेली विद्यार्थी भगिनी असेल, विद्यार्थी मित्र असेल, तो भारतीय प्रशासन सेवा म्हणजे मग IAS जे आज कलेक्टर किंवा राज्याचे सचिव बनतात, किंवा IPS जे राज्याचे महासंचालक पोलीस दलाचे किंवा DSP बनतात, किंवा महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेमधले अधिकारी, भारताच्या रेल्वे प्रशासनातले अधिकारी, वनसेवेतले IFS असतील, IPS असतील, IAS असतील, किंवा वेगवेगळ्या भारतीय प्रशासन सेवातल्या आहेत, या सेवेतला एखादा विद्यार्थी या विद्यालयामधला ज्यावेळेला त्या पोचेल त्यांना आम्ही ज्याला सन्मानित करण्यासाठी येऊ, तो दिवस आमच्यासाठी सर्वांच्यासाठी अत्यंत आयुष्यातला सोन्याचा असेल. तशा वेळीचं शिक्षण या विद्यालयातल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी घ्यावं, अशाच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने. मी आपल्याला नम्रपणे एवढंच सांगेन की आपण माध्यमिक शालांत परीक्षे पास झाल्याच्या नंतर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये कदाचित साठी तळाला आपण जा, म्हणजे ज्युनियर कॉलेज तळाला आपण ती सुविधा उपलब्ध करून दिलेलीच आहे. तेही झालं तर तुम्हाला महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं असेल माझे विशेष करून विद्यार्थी भगिनींना, तर आज आपण SNDT विद्यापीठाची एक वेगळी शाखाच शिवर्धनला मी सुरू केली आहे. तो विद्यापीठाचा कॉम्प्लेक्स बनणार आहे, ज्याला रेसिडेन्स कॉम्प्लेक्स ऑफ युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. SNDT विद्यापीठाचा एक वेगळा कॉम्प्लेक्स 8 कोटी रुपये UGC कडनं ग्रँट आणून मी केवळ रायगड जिल्ह्यासाठी माझ्या तरुण भगिनी ज्या शिकताय, महात्मा ज्योतिबा फुलेंचं आम्ही नाव घेतो, कर्तबगारीतून ज्यावेळेला आम्ही पुढे नेतो. सुदैवाने माझ्या 2 जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यातल्या दोन्ही महिला भगिनी आहेत आणि परवाची होणारी सभापती सुद्धा ही महिला भगिनीच आज आरक्षणाप्रमाणे या निमित्ताने होणार आहे. ज्याला कर्तृत्वाचा साज घेऊन आपण पुढे जाण्याचा समाज जीवनामध्ये प्रयत्न करत असतो, त्याला या पुढच्या पिढीच्या माझ्या छोट्या भगिनींचं नेमकं काय याचा सर्वंकष विचार तुमच्याने माझ्या मनामध्ये त्या निमित्ताने येत असतो. SNDT विद्यापीठाच्या मार्फत माझी ही अपेक्षा आहे नारायणरावजी की माझ्या या पनेळी गावातल्या विद्यार्थी भगिनी ज्या वेळेला त्यांना बॅचलर ऑफ मॅनेजमेंट किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स याच्या प्रवेशासाठी ज्या वेळेला त्यांना मनामध्ये येईल, त्यावेळेला खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये बघाशी आपण म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे की डॉक्टर जोशींना कोणी म्हणजे संस्था चालकांना सुद्धा नामाभिधान आहेच, कारण काही जे बडे बडे संस्था चालक आहेत ते शिक्षण सम्राट आहे, पण डॉक्टर साहेब शिक्षण सम्राट नव्हते, ते वैचारिक सम्राट होते आणि विचाराचा सम्राटच लोकांच्या मनावरती वेगळ्यापैकी कामगिरी त्या निमित्ताने करू शकतो आहे. तशा या माझ्या विद्यार्थी भगिनींना काहीतरी अशा वेळीचं शिक्षण घ्यायचं असेल तर पुन्हा मुंबई किंवा नवी मुंबईच्या परिसरामध्ये महागडं शिक्षण 5-5 लाखाचं डोनेशन आणि फी जवळपास वर्षाकाठी 50,000 1 लाख रुपये, त्याच्यापेक्षा विद्यापीठाचं शिक्षण आपण शिवर्धनला त्या निमित्ताने सुरू केलंय. या मग डॉक्टर प्रभाकर जोशी प्रशालांतील माझ्या छोट्या भगिनी त्याला अशा वेळीचं शिक्षण घेण्याचा त्यांचा विचार त्यांच्या पालकांच्या मनामध्ये, त्यावेळेला वयात आलेल्या मुलीला बाहेर शिक्षणासाठी कसं पाठवायचं असा अजूनही विचार समाजामध्ये आपल्या सर्वांच्या समोर पडत असतो. अशा वेळेला नजीकच्याच अंतरावरती हे विद्यापीठ आपण सुरू केलंय, त्याच्यामध्ये सुद्धा शिकायला माझ्या या विद्यालयातल्या विद्यार्थी भगिनी जातील, तो सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक सोनेरी क्षण असेल. कारण आम्हाला सतत वाटत आलं
आपण कौतुक केलं महाराष्ट्रात देशाच्या कबड्डी संघाचं, त्याच्या 3 आपल्या महाराष्ट्राच्या कबड्डी भगिनी होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा देदीप्यमान कामगिरी वेगवेगळ्या गौरवशाली भगिनींनी केली. आणि हा देशाच्या महामहिम राष्ट्रपती या महिला भगिनी आहेत, महिला आहेत. महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहे, लोकसभेच्या अध्यक्षा या सुद्धा मीरा कुमार या सुद्धा भगिनी आहे, आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज या सुद्धा भगिनी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री या सुद्धा ममता बॅनर्जी भगिनी आहे, आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या सुद्धा महिला भगिनी आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिथं सुद्धा मायावतींच्या रूपाने महिला भगिनींनी एक स्वतःचं अस्तित्व त्या निमित्ताने निर्माण केलं. राजकारणामध्ये मतमतांतर असतील, वैचारिक बांधिलकी कदाचित वेगवेगळी असेल, पण महिला किती क्षेत्रामध्ये प्रभावित होऊन पुढे जाऊ शकतात हे तुमच्या माझ्यासमोर एक उदाहरण आहे. इंदिरा गांधींनी तर देशाचं नेतृत्व केलंच, पण 105 देशातल्या अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी करण्यासाठी इंदिरा गांधींचं असलेलं योगदान देशभरातले नव्हे तर जगभरातले, महासत्तेपासून दूर असलेले पण अलिप्त राष्ट्राच्या विचाराची चळवळ चालवणारे देश इंदिरा गांधींना आयुष्यभरामध्ये कधी विसरू शकत नाहीत. इतक्या जगभरामध्ये आपल्या विचाराचा जो विचार ज्यांनी जगभरामध्ये रूढ केला, अशा विचाराला पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुढे न्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवाने या देशाला घटना दिली, सामाजिक क्रांतीचं एक नवीन पर्व दिलं, शाहूंनी दिलं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं. त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती समाज रचना करून मनुस्मृती बाजूला सारून माणुसकीचा विचार घेऊन आपण सर्वजण पुढे जाऊया. त्याच्यातून डॉक्टर प्रभाकर जोशींनी दिलेला आपल्याला विचार हा आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणार ठरेल, असा सार्थ विश्वास आज या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या प्रशालाचं नामकरण प्रभाकर महादेव जोशी, डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी असं आजपासून झालं, असं सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर करतो. विद्यालयाला शुभेच्छा देतो, परिवाराच्या अंतःकरणापासून आभार मानतो, आणि या परिवाराने जपलेलं सामाजिक व्रत, सामाजिक वसा, सामाजिक कार्य आम्हाला सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये दिशा देणारं निश्चितपणाने ठरेल, अशा वेळीच्या भावना आजच्या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. की भवितव्यामध्ये येत्या वर्षभरामध्ये आज ज्या इमारतीचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं, शक्य होईल तर आपण असा हा प्रयत्न करू. आजची तारीख आहे 11 फेब्रुवारी 2012. 12 फेब्रुवारी आपण 12 फेब्रुवारी 2013 पूर्वी ही इमारत 12 मार्च 2013 पूर्वी ही इमारत आपण पूर्ण करून, किंवा त्याच्याही अगोदर ही इमारत पूर्ण करून डॉक्टर जोशी साहेबांचं स्मरण पुन्हा एकदा समाजामध्ये तीव्रते करण्याचं काम निश्चितपणाने करू. या कामाने मी बोललेलं माझं काम निश्चितपणाने एप्रिल महिन्यातच माझा आमदार निधी आणि खासदार निधी हा आपल्याला मी 100% देईन, अशी ठामपणाची ग्वाही या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानत असताना विशेष करून वहिनी आणि सारे कुटुंबीय आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शेवटी प्रसंग येत जात असतात. घरातला माणूस गेल्याच्या नंतर जी पोकळी निर्माण होत असते ही शब्दाने कधी भरून येत नसते, ती त्या व्यक्तिमत्वालाच किंवा त्या कुटुंबालाच सहन आणि सोसावी लागत असते. पण तरीही सारा समाज आमचा आणि आम्ही समाजाचे आहोत, ह्याच भावना या सगळ्या परिवाराने या ठिकाणी आवर्जून दाखवल्या. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा जाहीररित्या त्यांच्याप्रती आदर या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय बाळशेठ असतील आणि सर्व सहकारी विश्वस्त असतील, या सर्व विश्वासाने संस्थेचा कारभार पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अधिक नेटाने आणि व्यापकपणाने करण्यासाठी अधिक पद्धतीने मला काम करायला सांगावं, अशा विषयी भावना या ठिकाणी व्यक्त करून माझे नामलेले दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.